मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला धावले दहिवडीचे पत्रकार. आटपाडी तालुक्यातील लक्ष्मण श्रीरंग सरगर वय वर्ष 44 ही व्यक्ती आपल्या स्कूटीवरून पुणे येथे कामासाठी जात असताना दहिवडी फलटण रस्त्यावर पांगरी येथील घोडकटा पुलाजवळ रस्त्याचं काम सुरू असल्यानं रस्त्याचा अंदाज न आल्यानं स्कूटी नंबर MH12YV 9642 वरून रस्त्यावरून घसरून पडले व लक्ष्मण सरगर यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यामधून प्रचंड रक्तस्राव होत होता. सदर व्यक्ती रस्त्यावर पडून होती व त्याचे धान्य रस्त्यावर पसरलेलं होतं. या दरम्यान दहिवडीकडून पांगरीच्या दिशेने जाणार तरुण भारतचे पत्रकार लालासाहेब दडस व दैनिक पुढारीचे पत्रकार विशाल माने हे अपघातस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना झालेल्या अपघाताची माहिती दिली. दराडे साहेब नमस्कार. नमस्ते साखर सर, बोला. ऐका ना, बोला. फलटण रस्त्यावर वडगाव पांगरीच्या हद्दीमध्ये एक अपघात झाला होता. पत्रकार मित्र लालासाहेब दडस आणि विशाल माने यांनी आपल्याला कॉल केला होता. हो, मला फोन केलता. दडसरांचा मला फोन असा ऍक्सिडेंट झालाय. त्यांनी लगेच तात्काळ 108 अँब्युलन्स बोलून त्यांना पुढे पाठवून दिलं. आमची गाडी पण तुम्ही पाठवलेली होती. तुमच्या पत्रकार मित्रांनी चांगलं काम केलं, दोघांनी पण. ओके सर, धन्यवाद. पुढची कारवाई करतोय आणि मग तक्रार दाखल झाली तुम्हाला माहिती मी संपूर्ण देतो. ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. त्याचप्रमाणे 108 नंबरला कॉल करून ताबडतोब अँब्युलन्स मागवली व जखमीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची कल्पना दिली. अँब्युलन्स बरोबर आलेल्या डॉक्टर सुकन्या दादासाहेब खरबडे व ड्रायव्हर गजानन शिवाजी धाहिंजे यांनी तत्परता दाखवून अपघात झालेल्या व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. त्या वडगाव पांगरे हद्दीमध्ये पांगरे हद्दीमध्ये ऍक्सिडेंट झाला. हो, चालतंय. त्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन कोणी दिली? इन्फॉर्मेशन आपले तिथे पत्रकारच होते, आपले दडे साहेब होते की माने म्हणून, त्यांनी माझा नंबर. विशाल माने, पुढारीचे विशाल माने आणि तरुण भारतचे आपले दडे साहेब होते. नक्की काय कंडिशन होती तिथं तुम्ही पोहोचलं? कंडिशन मध्ये म्हणजे आम्हाला तिथनं जागेवर आम्हाला फोन आल्यावर आम्ही गेलो होतो. ऍक्सिडेंट झालेला आहे तो. बर. डोक्यालाही मार लागलेला आहे, तोंडाला फ्रॅक्चर आहे. बर. ते नातेवाईक आलेत का नाही तिथे? नातेवाईक त्यांचे आलेत की आहे तिथं दवाखान्यात. दहिवडीचे पत्रकार व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सदर जखमी व्यक्तीला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचार मिळाले. त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली. तत्परतेचं कौतुक दहिवडी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे.